या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती, हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती. जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र्य गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे, पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे. बोलायचं नाही, तुला कळतं का? साहेब चला चला परत दोन थंबी थाकाला की परत दुसऱ्याला दोघांना द्यायचं. दोनांच्या तुम्ही परत या असं या. हां आराम. राहू द्या फुलं, राहू द्या तिकडे फुलं आहेत. त्याला खाली एक कॉर्नर पकड़ बस वर पकड़ा वर पकड़ा
पकडाचा फ्लेक्स. हा सोनी ते त्यांच्या हातात. त्यांच्या हातात. आलेलेच आहेत. आपण त्यांना घेऊन आल्यानंतर सामूहिक वंदना होईल आणि वंदना झाल्यानंतर आपण लगेच एक 5 ते 10 मिनिटात भोजनासाठी आपण तयारी करूया. सर्वप्रथम मला आज आपण जे झेंडे हातात घेऊन पूर्ण धम्मर आपण जे झेंडे घेतले त्याला पंचशील झेंडा असं म्हटलं जातं. 1885 साली हा झेंडा प्रथमतः थायलंडमध्ये फडकवण्यात आला होता. त्यानंतर तो जगभरातील बौद्ध संघाचा पंचशील झेंडा म्हणून घोषित करण्यात आला. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे रंग आहेत त्या वेगवेगळ्या रंगाचं प्रत्येकाचं एक वेगळं असं महत्त्व आहे, जे की तुम्हाला शांततेचं प्रतीक देतं आहे, एकतेचं प्रतीक देतं आहे आणि करुणाशील राहण्याचं एक प्रतीक देतं आहे. सो ह्या 5 रंगांचा समूह ह्यासाठी या ध्वजाला पंचशील ध्वज असं संबोधलं जातं. भास्कर दादा, तुम्हाला ह्याबद्दल आणखी काही सांगायचं आहे तर बोलू शकतात किंवा ज्यांना शुभेच्छा द्यायच्या ते देऊ शकतात.
महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार, ऐका ना, भारत देशाचे भाग्यविधाते, परमपूज्य विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धार करते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या महामानवांच्या विचारांना अभिवादन करून आज कोहिनूर अभिमान सोसायटी या टाउनशिपमध्ये राहणाऱ्या बौद्ध समाजाच्या वतीने 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात त्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात येत आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये आदरणीय धम्मगुरू भंतेजी येणार आहेत आणि भंतेजी आल्यानंतर या ठिकाणी बुद्ध वंदनेचा कार्यक्रम होणार आहे. 13 ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये येवला या ठिकाणी मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्मलो असलो, जन्म कुठं घ्यावा हे कोणाच्या हातात नसतं. मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही असं 1935 रोजी सांगितलं होतं. कधी? 13 ऑक्टोबरला. आणि तो दिवस उद्या आहे. त्या 13 ऑक्टोबरच्या पूर्वसंध्येला आज आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 69वा वर्धापन दिन या कोहिनूर अभिमान सोसायटीमध्ये साजरा करत आहोत. अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी विज्ञानवादी हा बौद्ध धम्म, लोकांना प्रगतीचं शिखर गाठण्यासाठी हा बौद्ध धम्म आम्ही स्वीकारत आहे. वो चट्टान बना डाला, हवा के झोके को तूफान बना डाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथमतः वंदन करतो. अभिमान सोसायटीतील सर्व बौद्ध उपासक उपासिका, बालक बालिका, आपल्या सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. अशोक विजयादशमीच्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेला आहे. सर्व उपासक उपासिका उपस्थित आहात. आजूबाजूचे सर्व आपले सर्वजण या ठिकाणी या सोसायटीतले आपण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वप्रथम तथागतांना
वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपण सगळ्यांनी आपल्या हृदयाजवळ हात जोडायचे आहेत आणि वंदन करायचं आहे माझ्यासोबत सोबत. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि बुद्धं नमामि. सगळ्यांनी झुकून नमन करायचं आहे. संघं नमामि. सर्वांनी हात जोडून माझ्या पाठीमागे बोलायचं आहे. एक एक शब्द, एक एक वाक्य. ओकास वंदामि भ्रंते. म्हणा सगळ्यांनी. तिन्ही महामानवांच्या मध्ये प्राचीन कोण असेल तर ते तथागत बुद्ध आहेत. हे सर्वात अगोदरचे आहेत. बुद्धांचे समकालीन म्हणजे जरी जवळचे नसले तरी दूरदूरचे सॉक्रेटिस हे आणि बुद्धां हे एकाच काळातले आहे, परंतु ते ग्रीक आणि ते ग्रीकमधले आणि हे भारतातले. बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं इसवी सन पूर्व 528ला. बुद्ध घराच्या बाहेर पडले तेव्हा ते सिद्धार्थ होते. त्यांचं नाव सिद्धार्थ. सिद्धार्थाने घर सोडलं. घर कशासाठी सोडलं याची पण अनेक कारणं आहेत. लोक म्हणतात की सिद्धार्थ रात्रीला घर सोडतात, बायको झोपेत असताना, लेकरं झोपेत असताना. तसं नाही, एक खोटं आहे ते. सिद्धार्थाने आपल्या पत्नीची परवानगी घेतलेली आहे आणि आपली पत्नी यशोधरेने ती परवानगी दिलेली आहे आणि यशोधरेच्या परवानगीनेच सिद्धार्थानं घर सोडलेलं आहे आणि भर दिवसा सोडलेलं आहे, रात्रीला सोडलेलं नाही. तथागत बुद्धांचा पहिला उपदेश, तथागत बुद्धांचं पहिलं प्रवचन, तथागत बुद्धांची पहिली धम्मदेशना, यालाच धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटलेले आहे. सद्गुणाचा मार्ग. किती मार्ग सांगितले? 3. पहिला कोणता? विशुद्धी मार्ग. दुसरा कोणता? सदाचाराचा मार्ग. तिसरा कोणता? सद्गुणाचा मार्ग. बोलत जा. हे मार्ग मी तर किती मार्ग आहेत? 3. पहिला मार्ग विशुद्धी मार्ग, दुसरा मार्ग सदाचाराचा मार्ग, तिसरा मार्ग सद्गुणाचा मार्ग. विशुद्धी मार्ग म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याचा मार्ग. विशुद्धी मार्ग म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याचा मार्ग. तथागत बुद्ध म्हणतात, माझा धम्म शुद्ध पाण्याचे तळे आहे. ज्याला शुद्ध बनायचं आहे त्याने तळ्यामध्ये आंघोळ करावी. म्हणजे तळ्यात जाऊन डुबकी मारावी का? नाही, तळ्यात जाऊन डुबकी नाही मारायचं. धम्माचं आचरण आणि पालन करायचं. तर तथागत बुद्धाने या विशुद्धी मार्गामध्ये 5 तत्व सांगितले. किती तत्व सांगितले? 5 तत्व. याला पंचतत्व असे म्हणतो किंवा आपण पंचशील म्हणतो. काय म्हणतो? पंचशील. बघा, विशुद्धी मार्गात तथागताने 5 तत्व सांगितले. मन चांगलं ठेवावं लागेल, मन स्वच्छ ठेवावं लागेल, मन साफ ठेवावं लागेल, मन प्रसन्न ठेवावं लागेल आणि धर्माचं आचरण आणि पालन करावं लागेल. तेव्हा सुख तुमच्या सोबत राहील, नाहीतर सुख तुमच्या सोबत राहणार नाही. सुख सगळं तुमचं पळून जाईल आणि मग तुम्ही प्रार्थना करा आणि कितीही अगरबत्त्या लावा, कितीही उदबत्त्या लावा, कितीही मेणबत्त्या लावा आणि कितीही नवस करा, सुख देशील का, सुख देशील का, कधी पावशील, परंतु सुख काही तुम्हाला मिळणार नाही. नैसर्गिक दुःख ते दुःख सगळ्याला देणार असते. मरणाचं दुःख, आजारपणाचं दुःख, जे कृत्रिम दुःख आहे, जी आमच्या स्वतःच्यामुळे ते आम्हाला ओढावते, त्या दुःखापासून आम्हाला मुक्तता मिळते. नैसर्गिक दुःख, मरणाचं दुःख ते सगळ्याला येणार आहे किंवा आजारपणाचं दुःख ते नैसर्गिक दुःख आहे, त्याला काही पर्याय नाही, ते स्वीकारावंच लागतं. परंतु दारू पिल्यानंतर आजार झाला, कोणतंही व्यसन करू नका. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि दुःख निवारण्याचा मार्ग, असे 4 आर्य सत्य बुद्धाने सांगितले. किती? 4. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि दुःख निवारण्याचा मार्ग. दुःख कोणी सांगितलं? तथागत बुद्धाने सांगितलं. दुःखाचं कारण कोणी सांगितलं? तथागत बुद्धाने सांगितलं. दुःख निवारण कोणी सांगितलं?
तथागत बुद्धाने सांगितलंय. दुःख निवारण्याचा मार्ग अष्टांग मार्ग कोणी सांगितलं? मग दुःख हरता आणि सुख करता कोण आहे? तथागत बुद्ध. सुख हरता आणि दुःख हरता आणि सुख हरता तथागत बुद्ध आहेत. तथागत बुद्धाने दुःख मुक्तीचा मार्ग आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बौद्ध धर्माची दीक्षा आम्हाला दिल्यामुळे पंचशिलाचं पालन करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि पंचशिलाचं पालन करूया आणि सुखाने राहूया एवढाच धम्म संदेश देतो. विजयादशमीच्या अशोक विजयादशमीच्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या आणि वर्षावासाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगल कामना देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. 3 वेळा साधू म्हणायचे. साधू झुकायचं नाही, फक्त साधू साधू. आशीर्वाद गाथा म्हणूया. सर्वांनी हात जोडा. आपल्या सगळ्यांच्यासाठी मंगल कामना, मंगल आशीर्वाद, मंगल शुभेच्छा. सर्वांनी हात जोडायच्या. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते. भवतु सब मंगलम रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा स्वन्ति भवन्तु ते. इच्छितं पथितं त्वयं क्षिप्रमेव समेजतु. सभ्यै पुरेन्तु चित्तसङ्कल्पा चन्द्रोपैरपयता विसमीजतु. म्हणा साधू साधू साधू. 3 वेळा झुकून नमन करायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तथागत गौतम बुद्धांचा विजय असो. सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धर्माचा, भिक्खू संघाचा, भारत देशाचा, भारतीय संविधानाचा. जय भीम. नमो बुद्धाय. या ठिकाणी आज आपलं प्रवचन संपलेलं आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम संपलेला आहे. आमच्याकडून आमच्या सर्व सोसायटीतर्फे म्हणा की हे बनतेजी आमच्या सर्व सोसायटीतर्फे आपल्याला फळदान, आर्थिक दान, खीरदान देण्यात येत आहे. कृपया दानाचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. साधू साधू साधू. हात जोडा, खाली ठेवा. आपण दिलेल्या दानाचा स्वीकार करत आहे. आपण जे काही दान देत असतो त्या दानाचा सदुपयोग होत असतो. धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी उपयोग होत असतो. भंतेजीचा प्रवास असेल किंवा भंतेजीचे अभ्यासासाठी विकत घेणारे पुस्तक असेल, या पुस्तकासाठी खर्च होतो. आजारपणासाठी किंवा धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी खर्च होत असतो. आपण दिलेल्या 1-1 रुपयाचा सदुपयोग केला जातो. धर्माच्या प्रचारासाठी उपयोग केला जातो. आपला 1 रुपया सुद्धा, 1 रुपयाचं दान सुद्धा अनमोल असतं. या दानाचा स्वीकार करत आहे. हात जोडा. दानंदंतु सत्याय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीतावन्तु गच्छन्तु देवता गता. सभ्ये बुद्धा बलवत्ता पच्चकाना च यम्बलम् अर्हन्ताना च तेजेन रखवन्दानु सुखसु आकाशटाच भूमट्टा. देवानागा महिंदिका प्रियंतनं मोदित्वा चिररकन्तु बुद्ध शासना, चिररकन्तु धम्मदेशना, चिररकन्तु संघ पर्यन्ति. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. सर्वांना सप्रेम जय भीम.